नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे, मराठी विभाग, करमेर पुंजाबाबा गोवर्धने, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आज आपण SYBA या वर्गासाठी असणारा भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. या अभ्यासपत्रिकेमध्ये साहित्य रंग हे सेमिस्टर 4 साठी पाठ्यपुस्तक आहे. या साहित्यरंग पाठ्यपुस्तकातील लेखक यशवंत पाटणे यांचा लेख 6वे सूप या संदर्भात आज आपण वस्तुनिष्ठ प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर पाहूया 6वे सूप लेखक यशवंत पाटणे यांच्या या लेखाच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे. तत्पूर्वी मी आपणास विनंती करतो की आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास पत्रिकेच्या अनुषंगाने असणारे वेगवेगळे विषय, अभ्यास घटक आणि अभ्यास घटकाच्या अनुषंगाने असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे या संदर्भातील माहिती मिळू शकेल. तर चला जाऊया आपण प्रश्न आणि उत्तरे. प्रश्न क्रमांक 1. साहित्यरंग या पाठ्यपुस्तकात असणारा 6वे सूप या ललित लेखाचे लेखक कोण आहेत? यामध्ये आपण 4 पर्याय समोर ठेवलेले आहेत. यशवंत मनोहर, यशवंत यादव, यशवंत पाटणे आणि यशवंतराव चव्हाण. यामध्ये योग्य पर्याय आहे यशवंत पाटणे. प्रश्न क्रमांक 2. यशवंत पाटणे यांच्या वाचनात आलेला 6वे सूप हा लेख कोणी लिहिलेला होता? मी प्रश्न पुन्हा सांगतो. यशवंत पाटणे यांच्या वाचनात आलेला 6वे सूप हा लेख कोणी लिहिलेला होता? यामध्ये आपण 4 पर्याय समोर ठेवलेत. यशवंत मनोहर, जयवंत पवार, शांताबाई शेळके आणि विठ्ठल वाघ. यामध्ये योग्य पर्याय आहे शांताबाई शेळके. प्रश्न क्रमांक 3. चिनी माणसे एकमेकांना भेटल्यावर काय शुभेच्छा देतात? पहा, 4 पर्याय समोर दिलेत. तुमचा परिवार सुखात राहो, आयुष्यभर यशस्वी व्हा, आरोग्य चांगले मिळो आणि शेवटचा पर्याय आहे ती तुम्हाला 6 सुखे मिळो. यातील योग्य पर्याय आहे ती तुम्हाला 6 सुखे मिळो. हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती 5 सुखे लेखकाने सांगितलेली आहेत? प्रश्न पुन्हा सांगतो. खालीलपैकी कोणती 5 सुखे लेखकाने सांगितलेली आहेत? यामध्ये काही आपण पर्याय वाढवून ठेवलेले आहेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि प्रश्नाच्या अनुषंगाने. अ. आरोग्य, ब. संपत्ती, क. प्रतिष्ठा, ड. चांगला साथीदार, ई. चांगली मुले आणि शेवटचा ई जो आहे तो वरील प्रमाणे सर्व. यामध्ये योग्य पर्याय आहे वरील प्रमाणे सर्व. आता प्रश्न क्रमांक 5. आपल्या श्रमाचे, कष्टाचे, प्रयत्नांचे, प्रतिभेचे आणि उभ्या वाटचालीचे सार्थक करणारा तो क्षण म्हणजे मानवासाठी कितवे सुख आहे? मी प्रश्न पुन्हा सांगतो. आपल्या श्रमाचे, कष्टाचे, प्रयत्नांचे, प्रतिभेचे, उभ्या वाटचालीचे सार्थक करणारा तो क्षण म्हणजे मानवासाठी कितवे सुख आहे? 4 पर्याय समोर ठेवलेत. 5वे सुख, 6वे सुख, 8वे सुख आणि यापैकी नाही. यामध्ये 6वे सुख हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6. अमेरिकन चित्रपटात सैन्य दलाच्या सुरक्षा पथकात कोणती महिला नर्स म्हणून काम करीत होती? यामध्ये 4 पर्याय दिलेत. इंग्रिड, मिथिला, मेरी आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. यामध्ये
पहिला पर्याय अ हा योग्य आहे, तो म्हणजे इग्रिंट. प्रश्न क्रमांक 7. लहान मुलांचे प्राण वाचवले म्हणून नर्सवर कोण प्रेम करू लागले? 4 पर्याय दिलेत. कमांडर, सैनिक, डॉक्टर आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. यामध्ये तिसरा जो पर्याय म्हणजे क पर्याय आहे तो डॉक्टर आणि तो पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या सुखाची चाहूल कधी कोणाला कोठे लागेल हे सांगणे कठीण आहे असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. चौथे, पाचवे, सहावे आणि आठवे यामधला पर्याय क हा योग्य आहे, ते म्हणजे सहावे सुख. प्रश्न क्रमांक 9. अनपेक्षितपणे हातावर पडलेला ग्रंथ लेखकास कितवे सुख आहे असे वाटते? प्रश्न पुन्हा सांगतो. अनपेक्षितपणे हातावर पडलेला ग्रंथ लेखकास कितवे सुख आहे असे वाटते? 4 पर्याय दिले. पहिले, सहावे, सातवे आणि 12वे यामध्ये सहावे सुख हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10. आयुष्याला सुबक आकार देण्याचे सामर्थ्य कशात असते? प्रश्न पुन्हा सांगतो. आयुष्याला सुबक आकार देण्याचे सामर्थ्य कशात असते? 4 पर्याय दिलेले आहेत. वक्त्यांच्या विचारामध्ये, स्वतःच्या चिंतनामध्ये, ग्रंथामधील अक्षरांमध्ये आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. तर यामधला तिसरा जो पर्याय म्हणजे क पर्याय हा योग्य आहे, ग्रंथामधील अक्षरांमध्ये. प्रश्न क्रमांक 11. माणसाच्या आयुष्यात कोण साथ संगत सोडत नाही असे लेखकास वाटते? प्रश्न पुन्हा सांगतो. माणसाच्या आयुष्यात कोण साथ संगत सोडत नाही असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. मित्र, विचार, परिवार आणि शेवटचा पर्याय आहे ग्रंथ. यामधील शेवटचा पर्याय ग्रंथ हा योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12. ग्रंथ आपणास काय सांगतात असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. अभ्यास करा, चिंतन करा, अंधाराचा आसरा थोडा वेळ विसरा, काळजामध्ये जपा, उजेडाचा वसा आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. तर यातील योग्य पर्याय आहे क, म्हणजेच अंधाराचा आसरा थोडा वेळ विसरा, काळजामध्ये जपा, उजेडाचा वसा. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते ग्रंथ लेखकास मराठी साहित्य विश्वातील अक्षरलेणी वाटतात? प्रश्न पुन्हा सांगतो. खालीलपैकी कोणते ग्रंथ लेखकास मराठी साहित्य विश्वातील अक्षरलेणी वाटतात? 4 पर्याय दिलेले आहेत. 1. श्यामच्या आई व महानायक, ययाती व मृत्युंजय, स्वामी व नटसम्राट आणि शेवटचा पर्याय जो योग्य पर्याय आहे तो म्हणजे वडीलप्रमाणे सर्व ग्रंथ. म्हणजे या प्रश्नामध्ये जे सगळे ग्रंथ दिलेले आहेत ते सगळे ग्रंथ मराठी साहित्य विश्वातील अक्षरलेणी लेखकास वाटतात. प्रश्न क्रमांक 14. मराठी भाषेतील कोणते साहित्य हे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे संचित आहे असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. महानुभव साहित्य, संत साहित्य, शाहिरी साहित्य आणि ग्रामीण साहित्य. यामध्ये संत साहित्य हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15. आमची संस्कृती कशावर उभी आहे असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. संतांच्या अध्यात्मावर, शाहिरांच्या पोवाड्यावर, ग्रामीण साहित्यावर की समाज सुधारकांच्या विचारांवर.
यामध्ये पर्याय क्रमांक अ, संतांच्या अध्यात्मावर आमची संस्कृती उभी आहे असे लेखकास वाटते. प्रश्न क्रमांक 16. संत महंतांचे ऋण साने गुरुजींनी कोणत्या ग्रंथात व्यक्त केले आहे? इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहा, संतांचा महिमा, श्यामची आई, भारतीय संस्कृती आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. तर यामध्ये क हा जो पर्याय आहे भारतीय संस्कृती हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17. साने गुरुजी यांच्या ग्रंथातील कोणते धडे आपण गिरवले पाहिजे असे लेखकास वाटते? प्रश्न मी पुन्हा सांगतो. साने गुरुजी यांच्या ग्रंथातील कोणते धडे आपण गिरविले पाहिजे असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. ज्ञान, भक्ती, कर्म व संयम आणि शेवटचा पर्याय आहे वरील प्रमाणे सर्व घटक. म्हणजेच ज्ञान, भक्ती, कर्म आणि संयम हे धडे माणसांनी गिरवले पाहिजे असे साने गुरुजी यांना वाटते. प्रश्न क्रमांक 18. बुद्धिजीवी आणि श्रमजीवी यांच्या नात्यातून व्यक्तिविकास राष्ट्रविकास होतो हे सूत्र कोणी मांडले? प्रश्न पुन्हा सांगतो. बुद्धिजीवी आणि श्रमजीवी यांच्या नात्यातून व्यक्तिविकास राष्ट्रविकास होतो हे सूत्र कोणी मांडले? यामध्ये 4 पर्याय आहेत. वि स खांडेकर, पु ल देशपांडे, कवी कुसुमाग्रज आणि शेवटचा पर्याय जो योग्य पर्याय आहे तो म्हणजे साने गुरुजी. यातील हा पर्याय योग्य आहे, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 19. मी समाजासाठी आणि समाज माझ्यासाठी हे सूत्र कोणी मांडले? 4 पर्याय दिलेत. अ बाबा आमटे, ब गोपाळ गणेश आगरकर, क साने गुरुजी आणि ड यापैकी नाही. तर यामध्ये क हा पर्याय योग्य आहे, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 20. मानवासाठी खालीलपैकी कोणता शब्द महत्वाचा आहे असे लेखकास वाटते? प्रश्न पुन्हा सांगतो. मानवासाठी खालीलपैकी कोणता ग्रंथ महत्वाचा आहे असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. संयम, ब विचार, क कृती आणि ड अभ्यास. यामधील पर्याय क्रमांक अ संयम हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21. मंदिरात प्रथमदर्शनी कासवाची मूर्ती दिसते, ते कशाचे प्रतीक आहे? 4 पर्याय दिलेत. शांतता, प्रेम, भक्ती आणि शेवटचा पर्याय आहे संयम व वात्सल्याचे. यातील योग्य पर्याय आहे ड संयम व वात्सल्याचे. प्रश्न क्रमांक 22. समस्त इंद्रियावर ज्यांनी संयम साधला आहे अशा माणसाचे चरित्र कसे होते? प्रश्न पुन्हा सांगतो. समस्त इंद्रियांवर ज्यांनी संयम साधला आहे अशा माणसाचे चरित्र कसे होते? 4 पर्याय दिले आहेत. प्रगतिशील, विचारप्रधान, मूल्यवान आणि शेवटचा पर्याय जो योग्य पर्याय आहे तो म्हणजे ड सुप्रतिष्ठित. यातील सुप्रतिष्ठित हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या स्वामींच्या भाषणाचे पुस्तक वाचले पाहिजे असे लेखकास वाटते? 4 पर्याय दिलेत. स्वामी नित्यानंद, स्वामी विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस आणि यापैकी नाही. तर यामध्ये स्वामी विवेकानंद हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24. आज उद्बोधन करणारे साहित्य प्रकार मागे का पडत आहे?
प्रश्न मी पुन्हा सांगतो. आज उद्बोधन करणारे साहित्य प्रकार मागे का पडत आहेत? याचं योग्य उत्तर आहे समाज माध्यमांचे व्यापारीकरण आणि वाढत जाणारे अतिरेकी चित्रण. यामुळे आज उद्बोधन करणारे साहित्य प्रकार मागे पडत आहेत असे लेखकास वाटते. प्रश्न क्रमांक 25. मानवासाठी काय घातक आहे असे लेखकास वाटते? प्रश्न महत्वाचा, पुन्हा मी सांगतो. मानवासाठी काय घातक आहे असे लेखकास वाटते? उत्तर आहे हातपाय न हलवता मेंदू ठप्प करणारी करमणूक ही मानवासाठी घातक आहे. प्रश्न क्रमांक 26. मानवाचे भविष्य कशात आहे असे लेखकास वाटते? प्रश्न पुन्हा सांगतो. मानवाचे भविष्य कशात आहे असे लेखकास वाटते? याचे योग्य उत्तर आहे ग्रंथांची साथ संगत मानवास प्रेरक आहे. मस्तकातून आलेल्या कल्पना, भावना आणि विचार मानवांचे भविष्य ठरवित असतात. प्रश्न क्रमांक 27. कोणते 6वे सुख मानवास मिळावे असे लेखकास वाटते? प्रश्न क्रमांक 27 पुन्हा सांगतो. कोणते 6वे सुख मानवास मिळावे असे लेखकास वाटते? उत्तर आहे मानवास ग्रंथ रूपाने 6वे सुख मिळावे असे लेखकास वाटते. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वे सुख हा यशवंत पाटणे यांचा ललित लेख, या ललित लेखाच्या अनुषंगाने आज आपण वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्या अनुषंगाने असणारी चर्चा, उत्तरे या संदर्भात आपण आज माहिती पाहिलेली आहेत. मी विद्यार्थी मित्रांना ते सूचित कर इच्छितो की अधिक अभ्यासासाठी मराठी भाषा अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी आपल्याला अभ्यासक्रमासाठी जे पाठ्यपुस्तक नेमून दिलेले आहे त्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास जरूर करावा. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब जरूर करावा, लाईक करावा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज जे आहेत अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने ते तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.